डबल. माझे नाव सलोनी नंदकिशोर देवतळे, वर्ग 9 प्रगती विद्यालय आलेसूर येथील विद्यार्थिनी. आपण जलशुद्धीकरण यंत्र याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. आपण ग्रामीण विभागातले लोक अशुद्ध पाणी पितो, ज्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या बिमाऱ्या होतात. जर आपण जलशुद्धीकरण यंत्र याचा वापर केला तर आपल्याला बिमाऱ्या होणार नाही आणि शुद्ध पाणी प्यायला मिळेल. त्याच्यासाठी आपण सर्वप्रथम 4 ग्लास घेऊ. त्याच्यामध्ये आपण सर्वप्रथम पहिल्या ग्लासामध्ये मोठे दगड टाकू, त्याच्या खाली एक ग्लास ठेवून तिथे बारीक दगड टाकू, त्याच्यानंतर वाळू टाकू. जिथे आपण एक ग्लास ठेवून तिथे वाळू टाकू, त्याच्यानंतर आपण एक ग्लास ठेवून तिथे कापूस टाकू. जर आपण अशुद्ध पाणी पहिल्या ग्लासामध्ये टाकलं तर तिथे मोठे दगड आहे. अशुद्ध पाणी टाकलं तर तिथे जे मोठे दगड राहतील पाण्यामध्ये ते अटकून जातील. त्याच्यानंतर ते पाणी खाली येईल. जिथे बारीक दगड राहील, त्याच्यामुळे अशुद्ध पाण्यातील बारीक दगड इथे अटकून जातील. त्याच्यानंतर ते वाळूमध्ये येईल. मग ते वाळूतून खाली जाईल जिथे कापूस राहील. कापूस मध्ये गेले तर ते पूर्ण पाणी शुद्ध होईल. ज्याच्यानंतर ते पाणी खाली आल्यानंतर आपल्याला शुद्ध पाणी प्यायला मिळेल. ज्याच्यामुळे आपल्याला कोणताही रोग होणार नाही आणि कोणत्याही बिमाऱ्या पण होणार नाही अशुद्ध पाणी पिल्यामुळे.